श्री स्वामी समर्थ सर्वांना. शेतकरी जीवन या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर मंडळी बघा, आज आम्ही आलेलो होतो कोकरशेच्या देवीला. अशी खूप छान जत्रा भरलेली होती. तिथं छोटीच होती पण छान होती. मग आम्ही इथं प्रसाद घेतला आणि घरून आणलेले निवेद एका ताटामध्ये काढले. तसंच ओटीचं सामान पण मी काढून घेतलं. मग आपण देवीच्या दर्शनाला गेल्यावर मी ते तिथं ठेवून दिलं. तसंच परड्या भरण्यासाठी मीठ, पीठ, मिरच्या हे सर्व मी घरून आणलं होतं. नंतर मी 5 परड्या भरून घेतल्या आणि त्या परडीमध्ये एक एक निवेद असा ठेवून दिला. तर आज खूप जणांनी निवेद आणलेले होते घरून आणि भरपूर जण आलेले होते आज. तर मंडळी, खूप छान मंदिर आहे हे. इथं देवीच्या पादुका होत्या. तर तसंच पाठीमागे हवन पण चालू होता. त्या हवनमध्ये आम्ही घरून नारळ आणलं होतं. तर मी याने अगोदरच आहोंनी माझ्या ते नारळ हवनमध्ये टाकून दिलं होतं. तर खूप छान प्रकारे हवन पण पेटलेला होता. तसंच तिथं नंदी महादेवाची पण पिंड होती. तर आम्ही तिथं पण दर्शन घेतलं. महादेवाचं पण दर्शन घेतलं आणि हवन पेटलेलं होतं तिथं पण दर्शन घेतलं. तर अशा प्रकारे आमचं खूप छान प्रकारे असं दर्शन झालेलं आहे. तर खूप भारी वाटत होतं मित्रांनो. तुम्ही पण या कधी कोकरशेच्या देवीला. हे बाहेरचा परिसर आहे. डिकीमाळी बघा किती छान आहे. तसेच इथं केळीचे पण झाडं आहे मित्रांनो आणि स्वच्छ पाण्याची टाकी आहे. पिण्याचं पाणी एकदम भारी आहे तिथं. खूप छान प्रकारे हे परिसर आहे हा. हे लिंबुनीचं झाड आहे मित्रांनो, खूप मोठं आहे. तसंच तुळस वगैरे सगळे आहे. आता हा बाहेरचा परिसर आहे. तर आम्ही आता रिटर्न घरी चाललो होतो. खूप भारी वाटलं मित्रांनो दर्शन घेऊ. इकडं गाडी पार्किंगला लावलेली होती आम्ही. तर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद सर्वांना. जय माता दी.